प्रयत्न एवढं सर्व सुविधायुक्त केंद्र योगेश कुंभेजकर IAS यांच्या कार्यकाळात ते उभं राहिलं. प्रशासकीय सेवेचं हे योगदान असतं की आपण आपल्या कार्यकाळात अशी काही कामं करावीत की जी पिढ्यानपिढ्या येणाऱ्या नवीन पिढीसाठी उपयुक्त ठरावी. सर्वप्रथम योगेश कुंभेजकर यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आपण सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे. तुम्हाला माझा आवाज येतो का? मागे माझं बोलणं समजतं? तुमच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझे मित्र प्रशासनामध्ये इमानदार माणसांची फार कदर असते. सो आम्ही जे काही अधिकारी बघितले क्लास 1 क्लास 2 हे सगळं मायाजाळ आहे खरं म्हणजे. तुम्ही यामध्ये लग्नासारखी गोष्ट आहे ती. लग्न म्हणजे असा एका किल्ला असतो ना एखादा, जो किल्ल्याच्या आत आहे तो बाहेर धडपडतो. बाहेर कसं पडता येईल? आणि जो किल्ल्याच्या बाहेर असतो तो आत येण्यासाठी धडपड करतो. तसं प्रशासकीय सेवा पण हा एक किल्ला आहे. तुम्हाला तिथे काम करता आलं तर आनंद आहे. तुम्ही मॅनेज होऊ शकले तर मग दुःखच दुःख आहे. असे आमच्या परिघातले एक इमानदार अधिकारी. काही माणसं अशी असतात की तुम्ही त्या शब्दांना नाही म्हणू शकत नाही. आता मला आजचे आमचे शेड्यूल उद्या मला पुण्याला निघायचं बॉक्ससाठी, तरी असे काही माणसं की ज्यांचे शब्द आपण टाळू शकत नाही असे आमचे मित्र आदरणीय मोहोळ साहेब, ज्यांनी आता तुम्हाला मार्गदर्शन केलं याआधी व्हिडिओ, ज्यांच्या नेतृत्वात इथलं काम सुरू आहे आणि इथलं फार चांगलं संचालन करत आहे ते सर, बाकी संपूर्ण इथले पदाधिकारी, कोऑर्डिनेटर्स आणि तुम्ही सगळे माझ्यासमोर बसलेले होते. खरं म्हणजे यशवंतांनाही माझ्याच खांद्यावर बाहेर टाकलं की आम्हाला बोलता येत नाही, तुम्ही बोला. मी जास्त काही बोलणार नाही. 4-5 महत्त्वाच्या मुद्द्यांकडे मी तुम्हाला केंद्रित करू इच्छितो. सर्वात पहिला मुद्दा आपला असा असतो की बाबा ग्रामीण भागातले आहोत, सुविधा नाही, कौटुंबिक परिस्थिती हलाखीची आहे, प्रतिकूल आहे. परिस्थितीमुळं किंवा कोणी आपल्याला मार्गदर्शक आहे म्हणून आयुष्य घडत नसतं. 5-6 उदाहरणं घेऊ. फार तर 30-35 मिनिटं मी बोलेन आणि बाकी तुमचे प्रश्न घेऊ. जन्म देते आई वडील सुद्धा आपलं आयुष्य घडवू शकत नाही. ते एका ठराविक वयापर्यंत आपल्याला लहानचं मोठं करू शकतात, तुम्हाला खायला प्यायला काय हवं ते देऊ शकतात. पण आयुष्य आपण काय म्हणून ओळखले जाणार हे कोणी कोणाचं करू शकत नाही. पण जी लोक मोठ्या पदावर असतात त्यांना असं वाटतं की नाही आम्ही करू शकतो, आम्ही तर राजे आहोत, आम्ही प्रशासक आहोत. ते एखाद्या IASने जरी ठरवलं की त्याच्या पोराला IAS करायचं तर शक्य नाही ते. असंच एक चक्रवर्ती सम्राट होता, शुद्धोधन नाव होते त्याचं. आता राजाला फार चिंता असते त्याच्या साम्राज्याची. माझ्या साम्राज्याला चांगला वारिसदार मला देता आला पाहिजे आणि म्हणून तो ज्योतिषांकडनं माहिती घेत होता, कारण हा मुलगा राजकारणामध्ये काही लक्ष घालत नव्हता. आणि मग त्या ज्योतिषांनी सांगितलं हा पोरगा फार संवेदनशील आहे, त्याला गोरगरिबाचं दुःख जर दिसलं हे तुझं राज्याभिषेक सोडून चाललं जाईल, काळजी घे बाबा. तो शुद्धोधनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ठरवलं नाही याला मला चक्रवर्ती सम्राटच बनवायचं आहे. एवढं मोठं साम्राज्य आहे, कोणाला द्यायचं? आणि म्हणून याला दुःख दिसू नये म्हणून त्याचा एक प्रचंड मोठा महाल बांधला. त्याच्या अवतीभोवती सगळी सुख, तरुण मुलं, लहान मुलं, फुलं, की जेणेकरून याला दुःख दिसू नये. शुद्धोधन एकदा राज्याच्या प्रवासावर जातो आणि ती वेळ बघून आता राजा नाही आहे, बंदोबस्त जरा ढिला होतो म्हणून हा जो पोरगा असतो सिद्धार्थ हा बाहेर फिरायला जातो आणि राजमहालात असलेलं सुख आणि प्रजेमध्ये असलेलं दुःख याच्यातला फरक त्याच्या नजरेसमोर येतो. तो एक बिमार असलेला व्यक्ती बघतो, मुलं घरात आहेत पण आईवडिलांची सेवा न करणारं कुटुंब तो बघतो, जन्मदेत्या आई बापाला पोरं सांभाळत नाही आणि त्यानंतर मृत्यूशय्यावर पडलेला एक मृतदेह बघतो आणि तेव्हा त्याला कळतं की या जगात प्रचंड दुःख आहे, आर्थिक विषमता आहे. मी राजा आहे, माझ्याकडे सगळी सुख आहे, पण माझी प्रजा या अन्नासाठी तरसते आहे.
ही आर्थिक विषमता, ही वर्ग व्यवस्था याला विकल्प द्यायचा आहे म्हणून भारत भ्रमण सुरू करतो, राजगृहाचा त्याग करतो, राजमहालातला माणूस रस्त्यावर येतो, मग त्याला ज्ञानप्राप्ती होते आणि तो पुढे सिद्धार्थ होतो. तो सिद्धार्थ म्हणजे सिद्धार्थ गौतम. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की या स्पीचचं पहिलं मॉरल हे आहे की चक्रवर्ती सम्राट असलेला शुद्धोधन सुद्धा आपल्या पोराचं भविष्य ठरवू शकला नाही. आणि आपण रस्त्यावरची माणसं म्हणतो की नाही, मी माझ्या पोराला नीट करून MBBS करतो. अरे बाबा, त्याला फिजिक्स जमतंय, त्याला कशाला बायोलॉजी तोडायला लावतो. आता तुमचे पालक जर इथे असते तर त्यांच्यासाठी खरं म्हणजे हे उदाहरण होतं. पण आपल्यापैकी बरेचसे पालक असे आहेत की जे घरात शेतीचं काम करत आहेत, कष्टकरी म्हणून काम करत आहेत. सो तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय की प्रत्येकाचा रोल एका ठराविक कालावधीपर्यंत आहे, तिथून पुढचा प्रवास तुम्हाला करायचा आहे. जसं आपण अवकाशामध्ये सॅटेलाइट सोडतो ना, त्याला एका विशिष्ट उंचीपर्यंतच सोडायचं असतं. ती उंची नंतर पुढचा प्रवास जे आहे ती पूर्ण करत असते. ते रॅकेटमध्ये असलेली एनर्जी म्हणजे आई वडील आहेत, आपले रिसोर्सेस आहेत, टीचर्स आहेत. तो पुढचा प्रवास मात्र तुमचा तुम्हाला करायचा. तुम्हाला सगळं ठीक आहे सर, पण एवढे मोठे प्रॉब्लेम असतात का सर लाईफमध्ये? लय प्रॉब्लेम आहे माझ्या लाईफमध्ये. पैशाची अडचण आहे, कौटुंबिक अडचणी आहे, मोबाईलचा रिचार्ज मारायचा 4 वेळा मेसेज टाकायला लागते, फोन करायला लागते. संघर्ष कुणाच्या आयुष्यात नाही. तुम्ही देवाला मानता का? किती लोक मानतात देवाला? देवाला किती लोक? अबे, आपल्यापेक्षा जास्त हाल देवायचे झाले. माहिती आहे की नाही तुम्हाला? सध्या राम जास्त चर्चेत आहे. माझंही नाव रामच आहे. माझ्या आईवडिलांना वाटलं असं हे पोट्ट चांगलं निघलं पाहिजे बा, म्हणून नाव ठेवलं. माझे आई वडील सगळ्यात जास्त टेन्शन मध्ये राहायचे. मी नोकरी लागली सोडून द्यायचो. UPSCच्या इंटरव्ह्यू पर्यंत 4 म्हणजे आपले काही लक्ष असतात, ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण त्याच्या मागे प्रवास करत असतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या असल्यामुळे मला नोकरी करत ते सगळं करावं लागलं. रिग्रेट्स नाहीये काही. माझ्या 11 वर्षाच्या सर्व्हिस काळात मी 5 नोकऱ्या मी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मिळवल्या आणि ते सोडून आता मैदानात आहे. तर आपण रामाबद्दल बोलत होतो. रामाची सध्या खूप चर्चा आहे ना. त्या रामाचं आयुष्य पाहू कसं आहे. दशरथ राजा होता. बापाने पुराण बोलवलं, ए बाबा, मी संविधानाचा राम आहे की तुला सकाळी राजा व्हायचंय. बापाने काय सांगितलं? सकाळी राजा व्हायचं. पोरगा आनंदात आहे, राजवस्त्र सगळे वेगळे स्वप्न. आता तुम्हाला माहित आहे, एखाद्या पदावर राजा त्या काळातला सकाळी राजा होण्याची शपथ घ्यायची आहे. सकाळी त्या शपथेच्या आधी आई पुढे आली, काय राजा बिजा नाही, वनात जायचंय. किती दिवस? 14 वर्ष. संकट आल्यावर तुम्ही त्याला रिॲक्ट कसं करता ना, या गोष्टीला इतिहास लक्षात ठेवतो. पोराने नाही म्हटलं, एक्सेप्ट. ठीक आहे, कधी निघायचंय? प्रश्न नाही केला. व्हाय, का जायचंय? मी का जाऊ? घरातला मोठा आहे. तुम्हाला जर म्हटलं बापानं, ऐक, अभ्यास करत नाही काय नाही, तर घराच्या बाहेर काऊन जाईल? वडली परिस्थिती आहे ना, टाकतो मग दिवाणीमध्ये. आम्हाला आयुष्यात काही नकारात्मक जर आमच्या पुढे आलं ना, सामना करायचाच नसतो, तिथून पळायचं असतं. रामाने सामना केला. बरं, संकट तिथंच संपली. बरं, आता वन म्हणजे आता तुम्ही तुमच्या रोडला जे काय बाळासाहेब ठाकरे कुठलं उद्यान आहे, गोरवाडा उद्यानासारखं नाही, बसमध्ये बसले सगळे प्राणी पाहून आले. ते ऍक्च्युअल वन होतं ना. बरं, तिकडे गेल्यावर 5-6 महिन्यात भाऊवाला चपला पण घेऊन गेला. ते घालायचे पायाचे पण मानले सुरू झाले.
आहे ना? कशालाच नाही ना म्हणे ते चपला पाहिजे तिकडे नेऊन ठेवतो मी, तुम्ही तिकडे असल्यासारखं दिसलं पाहिजे ना. अबे पण जंगलात चपला तर पाहिजे घालायला. त्याच्यानंतर एक विदूषकाला बायको पण चोरून नेली. बायको नाही लेखाची, आपल्या बायकोकडे पाहिलं तर मला काटून पेटून द्यायचे होय लोक ना. बायको चोरून नेली तरी श्रीरामाला तो राम जो आहे तो त्या रावणाला म्हणतो की बाबा तू हे सगळं बंद कर, आपण युद्ध नाही करू. आता डिटेल्स मध्ये नाही जायचंय, रामायण घडलं नाही घडलं, एवढं छोटस आयुष्य आपलं, त्यातले मॉरल घेऊन आपल्याला पुढे जाता आलं तरी पर्याप्त आहे. मुद्दा हा आहे की संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला आहे, संघर्षातून सुटका नाही. तो तुम्ही स्वीकारला तर तुमची नोंद होईल. तुम्ही जर संघर्षातनं पळण्याचा मार्ग घेतला तर मग मात्र अडचण. हा मुद्दा तुम्हाला फारसा समजलेला दिसत नाही. तुम्ही देवाला मानता, सगळ्यात जास्त कोणत्या देवाला मानता? इकडं कोणता देव चालते? भरपूर मोठी यादी आहे ना देवाची, म्हणून म्हटलं. महादेवाला मानता? महादेवाला? हा, महादेवाला. अच्छा, दर्शन घ्यायला कुठे जाता महादेवाचं? मी तुम्हाला स्पर्धा परीक्षेकडेच आणतोय. 2-3 पहिले तुमचे जे काही बेसिक फाउंडेशनचे मुद्दे आहेत ते क्लिअर करतो आणि मग तिकडे घेऊन येतो. कोणत्या देवाला मानता तुम्ही? एकदम क्रेझी भक्तवाला आहे का एखादा इकडं? एकदम क्रेझी, जमतच नाही. हा, काही बोलतच नाही, मुके आहे का? एखादा हातवर करा, सर आहे भक्त आहे म्हणून. हा, कोणत्या देवाचा बाबा तू? हा, श्रीकृष्णाचा. खतरनाक देव निवडलाय तू. हा, डायरेक्ट कुरुक्षेत्र, धर्म की स्थापना होगी है ना. तुला जर समजा द्वारकेला जायचं ठरलं, प्रवास सुरू होता आणि द्वारकेच्या 10 किलोमीटर अगोदर समजा तुझी बस बंद पडली तर काय करशील? द्वारकेला गेला तू प्रवासाला, भगवान श्रीकृष्ण तुझे आराध्य दैवत आहे, आणि 10 किलोमीटर अगोदर समजा तुझी बस बंद पडली, 40 किलोमीटर अगोदर पडली, 50 किलोमीटर अगोदर पडली तर काय करशील? थोडं उभं राहणं. काय नाव आहे? पायदल जाईल. रस्ता खराब असेल तर पण 50 किलोमीटर आहे, लिफ्ट मागशील, अल्टरनेट मार्ग काढशील का वापस येशील? वापस नाही येणार, जाणार, पक्क जाणार. भक्ती आहे ना, आणि भक्तीला असं असतं की ते जिथे भक्ती आहे तिथे जावंच लागतं, त्याच्याशिवाय समाधान प्राप्त नाही होत. मग 1 दिवसाचा प्रवास, 1 दिवसाची भक्ती, त्याच्यात ऑब्स्टॅकल आलं, 1 आले, 2 आले, 10 आले, 50 आले, तर 51वा आपण मार्ग शोधू. लिफ्ट घेऊ, बसनं जाऊ, ट्रॅव्हल्सनं जाऊ, कार करू, पैदल जाऊ, काय करू, पण पोहोचूच तिथे. बरोबर आहे. आयुष्यात 2-3 संकट आली की आपण लगेच घरी. काटोलच्या बस स्टँडवर जायचं, बस आज बसचा संप चालला घरी. अरे बाबा, तो 1 दिवसाचा प्रवास होता, या आयुष्याचा प्रवास आहे. असं कोणी सांगितलं की संकट येणार नाही? प्रतिकूल परिस्थिती ज्याच्या जन्माला जीवनात आली ना, त्याने भगवंताचे आभार मानले पाहिजे की तुम्हाला संघर्ष करण्याची संधी त्यांनी दिली आहे. तर पहिल्या 2 गोष्टी आपण बघितल्या. पहिली आपण सिद्धोधनाची बघितली की आपलं आयुष्य कोणी घडवू शकत नाही, खायला प्यायला देऊ शकतो, तसे तर प्राणी जगतात जगात. नंबर 2, संघर्ष सगळ्यांच्या जीवनात आहे. सगळे जेवढे देव तुम्ही बघा, ह्या प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष आहे. ते तुमच्या कृष्णाला तर लहानपणीच पळून नेलं होतं कोणी, है ना. संघर्ष हा सुटलेला नाही. आता तिसरी गोष्ट, आपल्याला जे करायचं आहे ते आपलं स्पेसिफिक पाहिजे, फोकस पाहिजे. आपण तुमचं जे आता हा तुमचा जो कॉम्पिटिटिव्ह मध्ये तुम्ही येण्याचा प्रवास असेल, अच्छा मला थोडंसं तुमचं अनालिसिस समजून घेऊ द्या. तुमच्यापैकी किती लोक राज्यसेवेची तयारी करतात? राज्यसेवा, अच्छा 2-4. आणि हे तुम्ही तर असिस्टंट एक्स ऑफिसर म्हणून झाले का सिलेक्शन? ओके, सेक्शन ऑफिसर, नाईस. कंबाईनचे किती लोक आहेत? कंबाईन, ओके.
UPSCचे आहेत एक दोन, आणि सरळ सेवा पोलीस भरती वगैरे भरपूर रेल आहे सरळ सेवेची जबरदस्त रेल आहे. चलो ओके फाईन. आता दोन गोष्टी बघितल्या की कोणी आपलं आयुष्य घडवू शकत नाही. नंबर 1 क्लिअर ना, की पुन्हा उदाहरणाची गरज आहे. नंबर 2 बघितलं की संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात, म्हणजे आपल्या पण असणार, मग त्याला एक्सेप्ट करावं लागेल. काय एक्सेप्ट करायचं? जसे आई वडील असेल, जशी आर्थिक परिस्थिती असेल, जशी कौटुंबिक परिस्थिती असेल, जसं घर असेल, ते जगातलं बेस्ट आहे. कारण त्याच संसाधनावर तुम्ही इथपर्यंत आले ना, बरोबर की नाही? आई वडिलांनी लहानचं मोठं केलं, चांगल्या शाळेत टाकलं, इथपर्यंत आज तुमचा जो प्रवास झाला याचा मुख्य आधार आपले आई वडील आहे, आणि तेच जगातले सगळ्यात बेस्ट आहे. आता या फाउंडेशनवर आपल्याला आपली इमारत उभी करायची. ठीक आहे, मग ती करायची आहे योगायोगाने. आपण डेमोक्रेसीमध्ये आहोत, इथे संधीची समानता आहे. तुम्ही अशा काळात जन्माला आलात जिथे अनेक प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत, आणि इथे जर आता आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर थोडं फोकस्ड होऊन आपलं मार्गक्रमण करावं लागेल. आणि हे करण्यासाठी सगळं बेसिक पहिलं फाउंडेशन आहे कष्ट करण्याची तयारी. तर ते आता ताईंनी सांगितलं तुम्हाला, मी 6 ते 7 तास अभ्यास करत होते. ठीक आहे, कष्ट करण्याची तयारी म्हणजे काय तयारी? आता तुम्हाला तर इथे तुम्ही एंट्रन्स देऊन आलात, या परीक्षेमध्ये सिलेक्ट झालात. एका मुलाचं उदाहरण सांगतो तुम्हाला. या मुलाला आजूबाजूला सगळी विषमता दिसत होती, कोणी एक्सेप्ट नव्हतं करत, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा पण अधिकार नव्हता. तर पोराने अनालिसिस केलं की काय करता येईल, हा समाज मला आणि माझ्या समाजाला कधी एक्सेप्ट करेल, मी असं काही करेल की ज्यानं सगळ्यांचं भलं होईल, तेव्हा कदाचित मला स्वीकार करेल. म्हणून उच्च शिक्षण घेण्यासाठी तो अनेक ठिकाणी प्रयत्न करतोय, आणि सयाजीराव गायकवाडांच्या माध्यमातून या पोराला शिष्यवृत्ती मिळते. ही शिष्यवृत्ती असते PhDचं शिक्षण घेण्यासाठी. ही 2 वर्षाची शिष्यवृत्ती असते. तिथे गेल्यानंतर त्या पोराला कळतं की तो कोर्स जो आहे तो 4 ते 5 ते 6 वर्षापेक्षा कमी कालावधीत पूर्ण होऊ शकत नाही. आता दुसरं कोणी विद्यार्थी असतं तर काय म्हटलं असतं, पत्र पाठवलं असतं, साहेब तुम्ही 2च वर्षाची दिली, आणखी 2 वर्षाची वाढवून द्या. एखादा तर विचार केला असता, यार 6 महिने आणखी टाकतो, थोडंसं युरोप फिरून घेऊ PhD झाल्यावर, इकडं पुन्हा कुठे येणं होणार आहे आपलं. या पोराने असं काही केलं नाही. या आधी कोणी 4 वर्षात केलं असेल, 5 वर्षात केलं असेल, 6 वर्षात केलं असेल, पण 2 वर्षात केलं नाही ना. मी करून पाहतो. या पोराचा अभ्यास सुरू झाला. थेसिसचं नाव होतं द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, अ हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी. आणि मित्रांनो 2 वर्षालाही 4 महिने कमी असताना या पोरांनी PhDचा थेसिस सबमिट केला. तो कसा केला माहिती का? सकाळी पहिली स्वाक्षरी 6 वाजता या पोराची असायची, आणि रात्री 11-12ला शेवटची स्वाक्षरी पण याच पोराची असायची. कारण त्याला माहिती होतं की हा कालावधी जर संपला तर परत मला कोणी इकडे पाठवणार नाही, त्यामुळे जेवढा वेळ मिळालाय तेवढ्या वेळात मला पूर्ण करायचंय. ही स्टोरी मी नंतर पूर्ण करतो. पहिले तुम्हाला हे सांगतो की तुम्ही जसा विचार करता, आपला जो हा मेंदू आहे ना, हा गावठी भाषेत जर बोलायचं झालं हरामी किस्म का पार्ट है, कमी ना. जितना ऑर्डर मिलेगा उतना ही सोचता है. पोलीस भरतीचा ऑर्डर भेटला तेवढाच विचार, राज्यसेवेचा केला तर तेवढाच विचार, UPSCचा केला तर तेवढाच विचार. जेवढं तुम्ही डोक्यात टाकाल तेवढाच विचार मनामध्ये येतो. ह्या पोराने मोठा विचार केला की मला हे सगळं का करायचं, तर मला माझ्या समाजासहित लोकांनी स्वीकारलं पाहिजे. पण 4 महिन्याआधी हा थेसिस सबमिट केल्यानंतर ते जे पॅनल बसलेलं होतं त्यांनी प्रश्न केला त्याला, व्हेर इज इंडिया? देर इज नो इंडिया, देर इज अ ब्रिटिश इंडिया. मग तिथे हा पोरगा वाद घालत नाही बसला. तो म्हणा नो प्रॉब्लेम सर, आय विल कम बॅक.
त्याने परत थेसिस बदलला, त्याचे जे काही रिसर्च कंपोनंट्स असतील ते चेंज केले. द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, ब्रिटिश इंडिया हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी, तो थेसिस सबमिट झाला आणि 2 वर्षालाही 2 महिने कमी असताना या विद्यार्थ्यांनी आपली PhD पूर्ण केली. याच्या ह्या परिश्रमाकडे बघून वामन दादा कर्डक लिहितात, वो छात्र नहीं जरूर कोई अवलिया था, माथे पे उसके ज्ञान का निशान था, झोली फटी रही जिंदगी भर उसकी पथदलितों को उठाने के लिए, लेकिन उस झोली में विश्व का सर्वश्रेष्ठ भारत का संविधान था. आपल्यापैकी कोणाच्या वाट्यावर वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एवढे कष्ट आले मला सांगा. तुमच्यापैकी कोणाला वर्गाच्या बाहेर बसायला सांगितलं का? तुम्ही नोकरीला लागले, तुम्हाला कोणी एक्सेप्ट करत नाही असं झालं का? काय प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत या लोकांनी करिअर केलं आणि आज ते सगळे आपल्यासाठी दीपस्तंभासारखे आपल्या पुढे असताना आपल्याला जर करिअरची चिंता वाटत असेल तर मला असं वाटतं की आपण आपल्या मेंदूचा फोकस बदलला पाहिजे. तुम्ही तुमचे टार्गेट ठरवले पाहिजे. सो कष्टाशिवाय काही या जीवनामध्ये मिळणार नाही. सहज मिळेल तुम्हाला, पण त्याची नोंद कोणी घेणार नाही. उदाहरण सांगतो. आदिलशहाच्या चाकरीमध्ये शहाजी राजे होते. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मोगल एम्पायर म्हणजे एशियातला सगळ्यात मोठा एम्पायर होता त्यावेळेला. आणि ह्या ज्या शाही होत्या ना, ह्या मोगल एम्पायरचे छोटे छोटे राज्य होते. म्हणजे एखादं राज्य म्हणा तुम्ही स्टेटचं, आणि तिथला जहागीरदार म्हणजे कॅबिनेट मंत्री. तर कॅबिनेट मंत्री आपल्या पोराला सहज एखादं कॅबिनेट मंत्री पद घेऊ शकला असतो. शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचं कॅबिनेट मंत्रीपद घेतलं नाही, कुतुबशाहीचं घेतलं नाही. दस्तूर खुद्द मोगलांची सुद्धा दानत जी होती ना, या महाराष्ट्राच्या छाव्याने उडवून दिली. आणि या मातीला, या माईला संरक्षण देणारं स्वराज्य इथे उभं केलं. त्याची नोंद घेतो. आणि 350-400 वर्षानंतरही वंदनीय शिवाजी महाराजांना आपण पूजन करतो. आपण काय करतो, इतिहासाने आपल्याला काय म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. सो तिसरा मॉरल अत्यंत महत्वाचा, कष्ट. त्याला पर्याय नाही. ठीक आहे. आता चौथ्या मॉरलकडे येऊ. तुम्ही ज्या काळात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता आहात, इथे जसं तुम्हाला 10thला एक एसे असायचा बघा, ॲडव्हान्टेज ऑफ सायन्स अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ सायन्स. सो यू ऑल इन द एरा ऑफ डिसॲडव्हान्टेज ऑफ सायन्स. आणि तुमच्या प्रत्येकाच्या जवळ आता मोबाईल असतील सगळ्यांकडे. मला एक लिंक सांगायची, किती लोकांकडे हात वर करा जरा, मोबाईल तुमच्याकडे. हात चांगला हात वर करा. अर्धवट मोबाईल आहे का तुमच्याकडे? चांगले हात वर करा. पोरींकडे मोबाईलच नाही. सगळ्यांकडेच ऑलमोस्ट. त्याचा वापर तुम्ही किती गरजेपुरता करता आणि किती गरज नसताना करता यावर सुद्धा तुमचं यश आणि अपयश अवलंबून आहे. तुम्ही असे आभासी जगामध्ये आहात. तुम्हाला सगळ्यांना, तुम्हाला न विचारता, जसं आता तुमचं लग्न करायचं असेल तर विचारते ना सगळे, बाई तू लग्न करते का, विचारते की नाही. या मार्केटने तुम्हाला कस्टमर बनवून टाकलंय न विचारता. तुम्ही फेसबुकचे कस्टमर आहात, इंस्टाग्रामचे कस्टमर आहात, आणखी कोण कोण आहे सगळ्यांना माहिती आहे सगळं. सो आपल्याला काय गरजेचं आहे तेवढंच तिथे आपण वेळ दिला पाहिजे. तुमचा वेळ हा अत्यंत अनमोल आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून तुमच्या हातातलं हे जे मोबाईल आहे ना, हे तुम्हाला घडवू पण शकते आणि बिघडवू पण शकते. तर त्याचा गरजेपुरता वापर. आमच्या काळामध्ये इंटरनेट होतं, ते कॉलच करायला 2-3 रुपये लागायचे. 2003-4 ला थोडेसे पगार वाढल्यावर मोबाईल घेतले. क्लास 2 अजून पण मोबाईल नव्हते आमच्याकडे. पगार पण कमी होते तेव्हा, आता खूप वाढले 7 पे नंतर. ते फॉर्म घेऊन पाहायचा असला, नेट चालू करायचं, पटपट पाहायचं, डाउनलोड करून पटकन बंद करायचं. तुम्हाला असं लोक कसं वरातीत पहिले दारू वाटते तशी अंबानी दारू वाटली 6 महिने मोबाईलची. सगळे बेवडे करून टाकले मोबाईलचे बेवडे. आता त्याच्याशिवाय जगूच शकत नाही.
2 GB तर पाहिजेच म्हणते मी, त्याशिवाय तो जगूच शकत नाही सर. तुम्हाला या मार्केटमध्ये वाहवत जायचं की स्वतः फोकस ठेवून आपलं करिअर बनवायचं, याचा डिसिजन घ्यावा लागेल. सो तिसरा पॉइंट आपण बघितला हार्डवर्क, आणि चौथा बघितला फोकस्ड. तर तुम्ही फोकस्ड असलं पाहिजे. आता थोडं कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या एरियाबद्दल लक्षात घेऊ. तुम्ही नॉलेज प्रत्येक गोष्टीचं लागतं. म्हणजे तुम्हाला आता एखादी स्पर्धा परीक्षा पास करायची तर ॲटलिस्ट रिक्वायर्ड आहे की 12th पर्यंतच्या बेसिक कॉम्पिटन्सी तुमच्या चांगल्या पाहिजे. लँग्वेज मोस्ट प्रॉबब्ली मराठी आणि इंग्लिश. ॲप्टिट्यूड मॅथमॅटिक्स अँड रिझनिंग. मॅथमॅटिक्स म्हणजे कॉम्पिटिटिव्हच्या भाषेमध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणून आपण त्याला. थर्ड GS, त्यामध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, जनरल सायन्स. आणि फोर्थ आहे करंट अफेअर्स. आता पदानुसार काही काही ऑप्शनलचे सब्जेक्ट, जर राज्यसेवेला तुम्ही जात असाल तर त्याने आता 2025 पासून UPSCच्या लेवलवर येऊन ठेवलंय. तिकडे ऑप्शनल असणार आहे तुम्हाला. काही त्या पदावर जाऊन काम करताना एथिक्स तुमचे चांगले असले पाहिजे ना, पण एथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड सारखा सिलेबस त्यात टाकला आहे. जुन्या राज्यसेवेमध्ये ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट, जसं आता सर क्लासवर आहेत व्हिडिओ, तर यांच्याकडे हे स्किल पाहिजे की हाऊ आय वर्क विथ माय टीम. सो म्हणून त्यांना HRD सारखा सिलेबस आहे. ह्युमन राईट्स अँड ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट, दॅट दिस आर द रिक्वायरमेंट ऑफ दॅट पोझिशन. सो काही सिलेबस तुमच्या पदाशी संबंधित आहे. पण बेसिक काय, लँग्वेज, ॲप्टिट्यूड, GS आणि करंट अफेअर्स, हे 4 मेन पिलर आहेत तुमच्या करिअरचे. हे तुमचे मजबूत पाहिजे. नंबर 1. नसेल तर ते करता येतील. ठीक आहे. सो पहिली बाब, तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये क्लास 1 किंवा क्लास 2 ची पोस्ट काढायची असेल तर तुमचा आयदर क्लास 1 काढायचे तर तुमची UPSC किंवा राज्यसेवा लेवलची तयारी पाहिजे. एक पहिलं या कंपोनंटमध्ये तुम्ही स्वतःला तयार करा. जर तुम्हाला क्लास 2 किंवा क्लास 3 काढायची असेल तर किमान कंबाईन लेवलची तुमची तयारी पाहिजे. आता तुम्ही म्हणाल सर आम्ही पोलीस भरतीवाल्यांना काय करायचं, आता थोडंसं ॲनालिसिस करून सांगतो. बघा, राज्यसेवेला तुमच्या बॅचला किती जागा होत्या बेटा? 500, 400, आता 600. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातलं राज्यसेवेचे वर्ग 1, वर्ग 2चे 600 पदं. कंबाईन PSI, STI, SO म्हणून आता भरपूर पदं आली होती. 8000 पदं पकडा. बरोबर आहे. 8000 आणि 600 म्हणजे 8500 पदं झाली अप्रॉक्सिमेटली. आणखी 1-1.5 इकडचे तिकडचे पकडा, 10,000 पोरं झाली. महाराष्ट्रामध्ये इमानदारीने अभ्यास करणारे 50,000 पोरं असतील. तसे पोरं तर 3 लाख आहे. म्हणजे फॉर्म राज्यसेवेचे जवळपास 3 लाख भरले जातात. 50%च परीक्षेला जाते. ठीक आहे. 50% तर फॉर्म भरते, यानं भरला म्हणून. ग्रॅज्युएशन केल्यानंतर काय करतो हे सांगायला पण काही लागतं ना. आणि बाकी डिग्रीचे कोर्स, PGचे कोर्स 2-3 वर्षात कंप्लीट होतात. MPSCचा कोर्स चालूच राहतो. सांगायला थोडंसं भारी वाटतं MPSC करतोय. लोकही म्हणते बाबा आदराने बोलायच्याशी, अधिकारी बिधिकारी झालं तर काम पडत यायची. सो 300 पैकी किमान 50% तर असेच असतात. ते समाजसेवक आहे सगळे. महाराष्ट्र शासनाला दरवर्षी चंदा देते ते आमच्याकडून पैसे घ्या वर्गणी. दरवर्षी मागायची गरज नाही. फक्त तुम्ही परीक्षा डिक्लेअर करा, आम्ही पाठवलेच म्हणून समजा तुम्हाला. हे पैसे घेऊन सगळ्या महाराष्ट्रात परीक्षा आयोजित करायची. आम्ही पास होऊ नाही होऊ त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. 38, आता तर वय पण वाढवून टाकलं, 43 वर्षापर्यंत फॉर्म भरणार. ही सगळी रयत 50% स्पर्धेत नाही. राहिले 1.5 लाख. 1.5 लाखातले 1 लाख शारीरिक जे बदल होत आहेत त्याच्यातच होत नाही, सगळ्या प्राण्यांमध्ये होतात. पण यालाच असं वाटतं मायामध्ये जास्त होत नाही. त्यामुळं त्या बदलांपायी आणि जे काय मार्केट ओपन झालेलं आहे सगळं मोबाईलचं, सोशल मीडियाचं, याच्यापायीच परेशान आहे. ते दिवसा अभ्यास करते, रात्री ओव्हरटाईम करते. एक झाली की दुसरी रील, दुसरी रील झाली की तिसरी रील, रीलवर रील चढवणं सुरू आहे त्याच्या. हे वाढण्यार स्पर्धेत नाही. वाढणारी पण राहू शकते. असे 1 लाख आहेत. किती? 1.5 लाखातले 1 लाख ज्याला माहीतच नाही ते पुढे जायचं, ते परेशान आहे विचारतात.
ते जे फोकस ठेवून अभ्यास करतात 6-7 तास याच्यापेक्षा जास्त बिजी येते, रिझल्टचा पत्ता नाही, कारण दिशाच नाही आहे त्याला. उरले 50,000 किती पद आहे बाबा, आत्ताच कॅल्क्युलेशन केलं आपण, 10,000. आता उरलेले 40,000 कंबाईनची परीक्षा देणार नाही का? देणार. तलाठीची परीक्षा देणार. म्हणजे तुमची कॉम्पिटिशन फक्त स्वतःशीच नाही आहे, जो कंबाईन लेवलवर तयार आहे त्याच्याशी पण आहे. म्हणजे आपण ज्या परीक्षेची तयारी करतो यासोबत आपल्यासोबत परीक्षेला कोण आहे हा सुद्धा तुमच्या R&Dचा विषय असला पाहिजे. म्हणून तुमची अभ्यासाची लेवल आयदर राज्य नाही UPSC ठीक आहे, राज्यसेवा क्लास 1 क्लास 2 साठी तयारी करताय, राज्यसेवा नाही, राज्यसेवा तर कंबाईन. तर कंबाईन मध्ये काय आहे? लँग्वेज आहेत 2, GS आहे, ऍप्टिट्यूड आहे आणि करंट अफेअर्स आहे. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही कंबाईन मध्ये. PSI ला फिजिकल आहे 100 मार्काचं. आपण खेड्यापाड्यातली पोट्टे आहोत सगळे आपण काम करणारेच पोरं, म्हणजे फिजिकल 6 महिन्यात आपलं 4 महिन्यात कव्हर करू शकतो आपण. पण तुम्हाला अगोदरपासूनच जर PSIचं फोकस असेल तर अगोदरपासूनच ग्राउंडवर जा. सरांनी सांगितलं तुम्हाला तुमच्या हेल्थसाठी जा, समजलं? सो चौथा पॉइंट आपण बघितला की फोकस. तुम्हाला काय करायचं, तुम्ही काय अभ्यास करताय हे इम्पॉर्टंट नाही. परीक्षा काय आहेत आजच्या, त्याचं सिलेबस काय आहे, त्या दादानी एका ओळीत सांगून टाकलं की काय करायचं. ठीक आहे, तर पहिले हे डिसाईड करा की तुम्हाला परीक्षा कोणती द्यायची. डिसाईड झालं, आता त्याला लागणारा वेळ मिनिमम 1 इयर इमानदारीने अभ्यास केला तर. ठीक आहे, मित्रमैत्रीण असेल, इकडं तिकडं मोबाईलवर भरकटत असाल तर 2 वर्ष, जास्तच भरकटणं सुरू झालं तर पंचवार्षिक योजना मोदींनी बंद केली, तुम्ही सुरू करा. निधी येईल नाही येईल पता नाही, पण योजना चालू ठेवू शकता. ठीक आहे, रिझल्ट येणार नाही, तुम्ही फोकस्ड असणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, आता फोकस नंतर पुढे काय? ऑफलाईन आणि ऑनलाईन दोनही माध्यम. तुमच्या आता ॲडव्हान्टेज कडे येतो मी. तुमच्या एरियामध्ये ॲडव्हान्टेज काय? अगोदर कसं होतं, तुम्हाला राज्यसेवेची UPSCची तयारी करायची, UPSC करायची पुणे, नागपूर, दिल्ली. आता काटोलमधून करू शकता. नॅशनल लेवलच्या सगळ्या इन्स्टिट्यूट मोबाईलवर अवेलेबल आहे. तुम्ही लाईव्ह कोर्स करू शकता, रेकॉर्डेड कोर्स करू शकता, राज्यसेवा पण तुम्ही इथे राहून करू शकता. म्हणजे तुम्हाला पुण्याला जाऊन तिथे रूम करायला, जेवण करायला हे जे काही खर्च लागतोय आणि जो फॅमिली खूप काळ सस्टेन नाही करू शकत त्याची आवश्यकता नाही. तुम्ही स्वतःच्या घरी राहा, इथे अभ्यास करा आणि इथून परीक्षेत क्लासवर होऊ शकता. झालं. आता तिसऱ्या पॉइंटकडे येतो, डिपेंडन्सी. रिसोर्सेस. बुक्स आर द रिसोर्सेस, टीचर्स आर द रिसोर्सेस. हे रिसोर्सेस एका ठराविक ड्युरेशन पर्यंतच तुम्हाला सपोर्ट करू शकतात. ठीक आहे, म्हणून तुम्ही स्वतः इंडिपेंडंट झालं पाहिजे. तुम्ही आज डिसाईड केलं एप्रिलमध्ये, साधारणतः पुढच्या 8 महिन्यात तुमची फॅकल्टीवरची डिपेंडन्सी आटोपली पाहिजे. तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सगळ्या आल्या पाहिजे. ठीक आहे, आणि तिथून पुढचा जो प्रवास आहे म्हणजे तुम्हाला सगळे विषय समजले म्हणजे स्पर्धा परीक्षा पास नाही होत आहे. तुम्हाला एक्झाम मॅनेजमेंट जमलं पाहिजे. कंबाईनची परीक्षा देतात तुम्ही, 100 प्रश्न तुम्हाला 60 मिनिटात सोडवता आले पाहिजे. हे एक्झाम मॅनेजमेंट आहे, त्यात तुम्हाला स्कोअर करता येईल एवढा स्कोअर करता येणं, ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस तुम्हाला तयारीमध्ये करायच्या. आणि हे करण्यासाठी परीक्षाभिमुख म्हणजे एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करणं मॅन्डेटरी आहे. नाही तर मी 10 तास अभ्यास करतोय, 12 तास अभ्यास करतोय, हे कष्टाचं काम नाही आहे. रोजगार हमी योजनेत गेला बाबा, 10 फूट गड्डा खोदला, कष्टाचं काम आहे. हे स्किलचं काम आहे आणि स्किल सोबत विल पण पाहिजे. पडल्यानंतर उठण्याची तयारी पाहिजे. नाही तर पाऊस आला आज परीक्षेला नाही जात, तू रोजगार हमी योजनेवर जाय, मग तुझ्यासाठीच सुरू ठेवलेली आहे. समजलं? सो फोकस झालं. आता फोकस झाल्यानंतर अपयश आलं तर काय? सरांनी सांगितलं तुम्हाला, गेम किंवा फिजिकल याच्यामधनं अपयश आलं तर कसं मॅनेज करायचं. एक बाब लक्षात ठेवायची, स्पर्धा परीक्षेमध्ये कोणाचाच रिझल्ट नाही आला महाराष्ट्रात असं होतं का? कोणाचा ना कोणाचा येतो ना. तर ज्याचा येतो
त्यांनी 2 स्टेप आपल्या पुढे टाकलेले असतात. आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे ॲज अ प्लेयर, स्पोर्टमन सारखं. नाही ठीक आहे, माझा रिझल्ट नाही आला, सो मी त्याचा अनालिसिस करतो. सो ज्या वेळेला तुम्ही टेस्ट पेपर करताना, म्हणजे जर तुम्हाला अपयशाचा सामना करायचा नसेल तर टेस्ट पेपर सॉल्व्ह करताना, समजा कंबाईनचा पेपर आहे तुमच्याकडे, 8 कंपोनंटवर आता कंबाईनचा पेपर येतो. इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी. 100 पैकी समजा तुमचे 50 प्रश्न बरोबर आले, 50 चुकले. हे 50 प्रश्न 50 एरियावर आहेत. पेपर झाल्यावर पुस्तकं घेऊन बसा, सगळे एरिया त्याच्यावर अनालिसिस करा, वाचून घ्या. पुढच्या पेपरला त्या 50 एरियावर जर परत प्रश्न आला तर चुकला नाही पाहिजे. तुम्ही फक्तच पेपर द्या, त्याच्यानंतर काहीच करणार नाही तर काहीही होणार नाही, तुमचा स्कोर पुढे डेव्हलप होणार नाही. क्लिअर झालं? सो हा 4था पॉईंट झाला. 5वा पॉईंट, पुस्तकांची यादी फायनल करून टाका. पुस्तकं कोणती वाचली म्हणजे स्पर्धा परीक्षा पास नाही होत. तुमचं बेसिक चांगलं झालं पाहिजे, कन्सेप्ट चांगल्या झाल्या पाहिजे, तुम्हाला जजमेंटनी प्रश्न सोडवता आले पाहिजे. आता समजा हे दादा क्लास 2 आहे, यांनी जर अभ्यास बंद केला ना, 4 महिन्यानं प्रिलिम झाली तरी पास नाही होऊ शकत. म्हणजे मी अतिरेकी नाही बोलत आहे, खरं बोलत आहे. तुम्हाला अपडेट राहावं लागतं, तुम्हाला अभ्यास करतच राहावं लागतं. जोपर्यंत तुम्हाला परीक्षा पास करायची आहे तोपर्यंत तुम्हाला अपडेट राहायचं आहे. सो जीएस आणि करंट अफेअर्स याबद्दल तुम्ही अपडेट राहिला तर स्कोअर घेण्याइतपत मार्क्स कव्हर करता येतात. आणि परीक्षा पास व्हायला किती मार्क्स लागतात? तुमचे PSIचे स्कोअर कट ऑफ 42-46 येतात. त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंटेज असतील इथे किती लोकांचे, 42-45 पेक्षा 10वी-12वीला, बरोबर आहे. सो म्हणजे ही परीक्षा पास करणं एक स्ट्रॅटेजी आहे, ती समजून घ्या. आणि ही स्ट्रॅटेजी समजून घेण्याचे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे परीक्षेचा सिलेबस मधला एक शब्द तुम्हाला कळला पाहिजे, ठीक आहे. आणि दुसरं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस. आता ह्या दादांनी सांगितलं, मी पण सांगितलं, तुम्ही POQचं पुस्तक हातात घेतल्यावर काय विचार करता? जाऊ दे ना, हे झालेले प्रश्न आहेत, परत कोण प्रश्न विचारणार आहे याच्यावर. प्रश्न विचारतील का हे महत्वाचं नाही, प्रश्न कशावर येतात याचं जो म्हणजे अप्रोच आहे तो डेव्हलप होतो त्यातनं. जसं आता राज्यसेवेचं उदाहरण घेऊ आपण. राज्यसेवेचा हिस्ट्री विषय घेऊ. हिस्ट्रीमध्ये एन्सेंट हिस्ट्री आहे, मिडिवल हिस्ट्री आहे, मॉडर्न हिस्ट्री आहे, हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र पण आहे. आता एवढं हिस्ट्री जर वाचायला घेतलं ना, यालाच 1 वर्ष लागते. पण तुम्ही PYQ वाचल्यावर तुमच्या लक्षात येतं की एन्शियंट मीडियममध्ये आर्ट अँड कल्चरवर प्रश्न आहे, इंडियन सोसायटीवर प्रश्न आहे, रिलिजियस ज्या मुवमेंट चालल्या त्यावर प्रश्न आहे की ज्यामुळं माणसाचं जीवन प्रभावित झालं. सो हा जो अप्रोच आपला डेव्हलप होतो तो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या अनालिसिसनं. सो हे झालं PYQ अनालिसिस. आता जर अपयश आलं तर 2 वर्षाचा प्लॅन बनवायचा आपला, आणि 2 वर्षात इमानदारीने अभ्यास जर करून आपला रिझल्ट येत नसेल, फार तुम्हाला असं वाटत असेल की अगदीच मी जवळ थोड्याने माझं अटेम्प्ट गेलाय, तर तुम्ही 3रं वर्ष घ्या. 4थ्या वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात थांबलं नाही पाहिजे. 5-5, 10-10 वर्ष जर आपण या क्षेत्रामध्ये अभ्यास करत राहू तर आपलं पुढचं करिअर आपण कधी उभं करणार? मॅक्झिमम 3 इयर, पण हे 3 इयर्स सिरियस असले पाहिजे. इथून मागचे तुमचे थोडे डिस्ट्रॅक्शन मध्ये गेले असतील, जबाबदाऱ्यांमध्ये गेले असतील, ते सोडून द्या. इथून पुढचे 3 वर्ष माझा किमान प्रीचा तर रिझल्ट आला पाहिजे. 3 वर्षापासून अभ्यास करतो, प्री पण पास होत नाही, मग करतं काय बाबा? तू काय करतोय? तू एवढा वेळ लागतच नाही परीक्षेचा रिझल्ट यायला जर तुम्ही फोकस्ड असाल. सो छोट्या छोट्या गोष्टी सांगतो. सकाळी सगळ्यात अगोदर तर तुमचं प्लॅनिंग रात्रीपासून सुरू करा. रात्री झोपायच्या वेळेला मोबाईल बंद करून बाजूला ठेवून द्यायचा, ठीक आहे. तुम्ही रात्री 2 वाजेपर्यंत जर मोबाईलवर वेगवेगळ्या काही जरी बघत असाल, मोबाईलवर माहिती बघणं म्हणजे अभ्यास नाही. तुम्हाला असं वाटत असेल मी एखाद्याचा व्हिडिओ ऐकतोय, मोटिवेशनल व्हिडिओ. मोटिवेशन तुम्हाला पाण्यापर्यंत नेऊ शकते, पाणी प्यायला नाही शिकवू शकत, ठीक आहे. ते त्या ताईने कोट केलं होतं. सो रात्री तुम्ही मोबाईल स्विच ऑफ केला पाहिजे, वेळेवर झोपलं पाहिजे. तुम्ही 7 ते 8 तास व्यवस्थित झोप घेतली पाहिजे. सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटलं पाहिजे. सकाळी उठून थोडासा व्यायाम, वॉर्मअप काहीतरी करा.
जेणेकरून तुम्ही उठल्या उठल्या मोबाईल हातात नका घेऊ, उठल्या उठल्या पेपर नका वाचू. आपल्याकडे 90% पेपरमध्ये सगळ्या निगेटिव्ह बातम्या असतात. आणि आता तर लोकसभेचं रणमैदान खुललेलं आहे. सगळे इकडून बॉम्ब, तिकडून हल्ले, इकडून मिसाईल चालू आहे. आणि सगळं महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहे बरं. सकाळचा 5 वाजताचा शपथविधी असो की सुरतवरून आसामला जाणं असो की काकाणी आता वय झालं म्हणून घरी बसणं असो, हे सगळं महाराष्ट्राच्या इतिहासात आहे. बाय द वे, तुम्हाला नोकरी नाही आहे पण पाकिस्तान घाबरलेलं आहे. समजून घ्या, बदलते समय को समजो. एक ईस्ट इंडिया कंपनी आली, एकच, 4 होत्या तशा. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, स्वीडिश, ब्रिटिश ईस्ट इंडिया, या 4 कंपन्यांनी 300 वर्ष वाट लावली आपली. आता तर कंपन्या सरकार सोबत आहेत, मिलजुल के खा रहे, कुछ बचेगा नहीं. म्हणून जेवढं गव्हर्नमेंट सेक्टर वाचलंय तिथे घुसा लवकर. आपल्याकडे इंडस्ट्री कधी येईल बाबा? ते सगळे मुंबईतच आहे. मुंबईच्या हळूहळू गुजरातला चालले आता. इकडं कधी येईल? कधी आपल्याला नोकऱ्या मिळतील? मग आता गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये नोकऱ्या आहेत तोपर्यंत मेहनत घ्या, नाही तर आपल्याला उद्योगधंदे करणं इकडं. समजलं? मी कोणावर टीका नाही करत आहे, मी हे सांगत आहे तुम्हाला. आपल्या घरची अडचण असेल तर आपलं आपल्यालाच बघावं लागते. आपलं बोट फुटलं तर आपल्याला चिंधी बांधावं लागते, कोणी येत नाही बाबा. आणि आता तर ते सगळेच बेरोजगार आहेत. त्याचेच वांदे. काही तर जे ऑलरेडी स्टँडिंग MP MLA होते त्याचे तिकीट काढले. ते म्हणून मायात पात्रात काय नाही, तुला काय देऊ बाबा मी आता. सो किसी मी काय म्हणतो, ते तर लय दूरची गोष्ट राहिली रे. आपल्या आईवडीलच आपलं आयुष्य नाही घडवू शकत. सो बदलत्या काळानुसार आपण हे समजून घेतलं पाहिजे. काळाच्या प्रवाहानुसार स्वतःला वाहवत न्यायचं नाही. आपलं वाचन पाहिजे सगळ्या गोष्टीवर. ज्याचं वाचन आहे तो कोणाचा भक्त नाही होऊ शकत, त्याला कोणी वेड नाही करू शकत. सो शेड्यूल रात्रीपासून सांगितलं होतं, सकाळी उठल्या उठल्या पेपर वाचायचा नाही. पेपर वाचायला काढला तर एडिटोरियल वाचायचं, पॉलिटिकल न्यूज वाचायच्या नाही. हे तुंबळ युद्ध करतील भाषणात, संध्याकाळी सोबत जेवतील. इमानदारीने मी प्रशासनात काम केले, जर बसले असं नाही. तिथं काय नसतं, सगळा औरा तयार केला जातो. सब मिल बांट के बिझनेस कर रहे. समजून घ्या. चला, उठल्यानंतर पेपर नाही वाचायचा. कधी वाचायचा? खाली वेळात वाचा. सकाळी सगळेच पेपर वाचतात. तुम्ही उठल्या उठल्या तुमचं मन शांत असतं. जसं एखादं शांत विहिरीचं पाणी आहे ना, त्याच्यात सकाळी मोठा दगड टाकला, सगळ्या लहरी उठ. तसा हा पेपर सकाळी सकाळी वाचला आणि मोऱ्या लहरी उठतात. मग आपण टेन्शन मध्ये घेतो, सगळे 40 गेले यार आमदार, आपण जाऊ दे ना, तुला काय करायचं काय नाही. काही असो पण साबाल सोडून नव्हतं जायला पाहिजे यार. 81 वर्षाचं वय. अरे बाबा, ते खाऊन पिऊन डकर देऊन बसले फुल. 500 पिढ्या, पुढच्या 5 पिढ्या आरामात बसून खाते त्यांच्या. काय टेन्शन घ्यायचं नाही. सगळे सत्तेत जाण्यासाठीच आमदार झाले ना. हा, आणि ते आता प्रचाराच्या दरम्यान कसा प्रचार करते त्यावरून तुम्ही निष्ठेचे पॅरामीटर्स ठरवा त्यांचे. त्यामुळे त्याच्याकडे फार लक्ष द्यायचं नाही. राजकीय गप्पांमध्ये, चर्चांमध्ये कधी सहभागी व्हायचं. ठीक आहे. न्यूजपेपर दुपारी वाचा, फ्री वेळमध्ये वाचा. जेव्हा तुमचा अभ्यास, सकाळी उठल्या उठल्या अभ्यासाचं शेड्यूल घ्या. 2 तासाचे, 3 तासाचे, 10 तासाचे. आता परीक्षा जवळ आहे, तुम्ही 8 तासाचे शेड्यूल टाका. 3-3, 2 टाका. आणि दररोज पेपर सोडवा. पेपर सोडवणं ही परीक्षा आहे. पुस्तक वाचणं नाही, बोलणं नाही, पेपर सोडवणं. तर डे 1 पासून तुमच्या अभ्यासामध्ये पेपर सोडवणं असलं पाहिजे. क्लिअर झालं? समजा तुम्ही म्हणाल, जे पोरं असं विचार करतात, मी आता वर्षभर अभ्यास करतो, शेवटी टेस्ट पेपर देईल. ती शालेय परीक्षा होती, ही स्पर्धा परीक्षा आहे. अगोदरपासून तुमची प्रॅक्टिस असली पाहिजे. ठीक आहे. समजा 25 प्रश्नांचा टेस्ट पेपर आहे तुमचा.
कंबाईनला किती मार्क वेळ आहे तुम्हाला? 60 मिनिटं. 15 मिनिटात सोडवा. 50 प्रश्न आहे, 30 मिनिटात सोडवा. अशी आधीपासून सवय लावा. ठीक आहे. तर हे झालं प्रॅक्टिकल अप्रोचपर्यंत. दिवसभरामध्ये तुमचे टाईम ठरवून घ्या. 2 वेळ जेवा. अनावश्यक सवयी लागू देऊ नका स्वतःला. त्या लागल्या म्हणजे माणूस त्याचा अधीन होतो. व्यसनाधीनतेवर सर बोललेच आहे. माणसाला जेवढं गरजेचं नाही तेवढं खातो आपण. प्राणी बघा, जेवढं निसर्गाकडनं गरजेचं तेवढंच खातात ते. आपण तर जमिनीवरचंही खातो, पाण्यातलंही खातो, हवेतलंही खाऊ शकतो. सगळं ओरबडून. दूध वगैरे काही आपलं खाद्य नाही आहे, हे त्या पिलासाठी आहे. आपल्याला ते पण पाहिजे, फिश पण पाहिजे, बकरी पण पाहिजे. आणखी काय काय खातो आपण. 2-3 दिवस मग चाललंय काय, 2 दिवस असं वाटतं की मी काहीतरी खाल्लं होतं परवा. समजलं ना? अभ्यासाच्या काळात तरी तुम्ही म्हणाल सर हे खाण्यापिण्यावर कुठे गेलंय. सगळ्या गोष्टी तुमचा इथूनच कार्यक्रम बिघडते सगळा. तर लक्ष द्या त्यावर. 2 वेळ जेवा. चहा प्यायची सवय सोडून द्या. आई वडिलांना जास्त पैसे मागू नका. इथं तुम्हाला पैसे लागते का सर? नाही लागत ना. पैसे नाही लागत. जायला गाडी येऊ नका, सायकल नाही, व्यायाम होईल. 0 मेंटेनन्स करून टाकायचं परीक्षा पास होईपर्यंत. फक्त पुस्तकाला पैसे मागा तुम्ही, आई वडील आनंदाने देतील. ठीक आहे. आणि इथे कम्प्युटर पण आहे तुम्हाला, मोबाईलची पण गरज नाही. ठीक आहे. सो किमान 8 ते 10 तासाचा अभ्यासाचं शेड्यूल ठेवा. इथे तुम्ही जसं ते लायब्ररीचं शेड्यूल आहे तुम्हाला, त्यातले ब्रेक टाइम मायनस करून किमान 7 तास जरी तुमचा व्यवस्थित अभ्यास झाला तर साधारणतः 6-7 महिन्यात तुमचं सगळं वाचून होईल. 1-2 विषयाच्या कन्सेप्च्युअल अडचणी गेल्या, समजा मॅथ्स येत नाही, सायन्स येत नाही, त्याचा ऑनलाईन क्लास लावून टाकायचा. बरोबर आहे. किंवा राज्यसेवा UPSC सारखं काही करायचे तर आधी इथं बेसिक तयार करा. काहीच येत नाही, चला पुण्याला क्लास लावायला. क्लासमध्ये कसं टॅबलेट नाही दिली की बाबा UPSC वाला बाहेर. काही नाही, क्लासवाले शिक्षकच आहेत तिथं, शिकवतात. तुम्हाला त्यानंतर अभ्यासच करावा लागतो. सेल्फ स्टडी शिवाय स्पर्धा परीक्षेत रिझल्ट येत नाही. ठीक आहे. मग ते 10 वर्षानंतरची स्थिती तशीच होती आणि आत्ताची स्थिती तशीच आहे. सो बेसिक कन्सेप्ट, आजूबाजूला काय चाललंय, करंट अफेअर्स आणि संविधानाला पुढे ठेवून अभ्यास करायचा. हां, एक बाब मला तुम्हाला आवर्जून सांगायची. सध्या आता पॉलिटिकल सगळ्या रॅल्या चालल्या आहेत ना, रिलिजियस पोलरायझेशन खूप होतं है ना. तो वी आर फर्स्टली अँड लास्टली इंडियन, हे कायम लक्षात ठेवायचं. अरे सर्वस्वाचा त्याग करून लोक बाहेर पडले. सिद्धार्थ बाहेर पडला, महावीर बाहेर पडले, छत्रपती शिवाजी महाराज बाहेर पडले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाहेर पडले, राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थान वंचित उपेक्षितांच्या कल्याणासाठी खुलं केलं. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य दिलं बहुजनांची लेकरं शिकावीत म्हणून, मुली शिकाव्यात म्हणून. एवढे मोठे दीपस्तंभांसारखे आयकॉन आपल्या पुढे असताना हे आता 2-3 वर्षातले 5 वर्षातले चिरकुट येऊन आपल्याला धर्म सांगतील का? आपल्याला माहिती आहे आपला धर्म काय आहे. हा देशच आपला धर्म आहे, ही मातृभूमी आपली धर्म आहे. आणि इथे सेवा देता येईल, पेबॅक टू सोसायटी करणं हे आपलं कर्तव्य आहे. सो रिलिजियस पोलरायझेशन मध्ये जायचं नाही. आपण सगळे एक आहोत. काम राहून पुढचा प्रवास करा. हे जवळपास 7 ते 8 मुद्दे मी कव्हर केले. आय होप तुम्हाला मी व्यवस्थित न्याय देऊ शकलो असेल. आता तुमचे प्रश्न घेऊ. हां सर, माझा एकच प्रश्न आहे की ॲनालिसिस कसं करायचं?